भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले। केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, अंधारेंची मागणी। अंधारेंनी सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये फोटो दाखवले। शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? अंधारेंचा सवाल। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून आता नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। चाकणकर हे सगळं रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय, त्यांना सहआरोपी करून अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। भोंदू अशोक खरातच्या औकस प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी। प्रायव्हेट गाडीतनं आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। याआधीच एसआयटीकडून खरातचं कार्यालय सील। अत्याचारी खरातकडून ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर, रेफरन्स घेऊन नातेवाईकांकडून माहिती संकलित करत असल्याचीही माहिती। दरम्यान भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो विश्वास संपादित करायचा। राज्यात इंधन टंचाईच्या भीतीनं पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। कुठे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेत, तर काही ठिकाणी बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्यानं हाणामारीच्याही घटना। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। देशभरात लॉकडाऊन लागणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज। इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची एक्सपोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। युद्धस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या तयारीवर चर्चा। व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, तर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क आता 10 रुपयांवरून 0वर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। आधीच्या 50% व्यावसायिक एलपीजी वाटपावर आणखी 20%ची वाढ। औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक एलपीजीचं वाटप होणार। स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, केमिकल, प्लास्टिक या उद्योगांना प्राधान्य। नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय, तर कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही। दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। जन्मलो तेव्हापासून माझ्यासाठी संघर्ष, तर गेली 6 वर्ष मी गप्प राहिलो, गप्प राहण्यातच एवढी ताकद, तर बोलल्यानंतर काय होईल? धनंजय मुंडेंचं भाष्य। इराणच्या लष्करी नेतृत्वावर अमेरिका इस्रायलचा प्रहार, तर आयआरजीसीचे प्रमुख मोहम्मद वाहिदींचा खात्मा केला। अमेरिका इस्रायलचा दावा, इराणमध्ये यामुळे खळबळ। पुण्यातील आंबेगाव उपविभागीय कार्यालयामध्ये एसीबीची मोठी कारवाई, तर लाच घेताना प्रांताधिकारी गोविंद शिंदेंना रंगेहात अटक। सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई। राज्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता।